महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील एकविरा मातेच्या मंदिरात नेहमीच भक्तांची गर्दी असते. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हे मंदिर दुर्लक्षित राहिलं होतं. मात्र युती सरकारनं देवाभाऊंच्या नेतृत्वात आता या मंदिराचा संपूर्ण कायापालट करण्याचं काम हाती घेतलंय. आई एकविरा देवी मंदिर आणि परिसर विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात MMRDCच्या माध्यमातून करण्यात आलेला विकास आराखडा आता अंतिम टप्प्यात आलाय. त्यात नागरिकांच्या सूचनांचाही समावेश केला जाणार असल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वसमावेशक पद्धतीनं काम करण्याच्या पद्धतीचं भक्तांकडून कौतुक होत आहे. या आराखड्याप्रमाणे गडावर शुद्ध पाणी, स्वच्छतागृह, वाहनतळ, पायऱ्या दुरुस्ती, दर्शन शेड अशा सुविधा भाविकांना देण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा देवीच्या मंदिराचं काम रखडलं होतं. मात्र महायुती सरकारनं यातून मुत्सद्देगिरीने मार्ग काढलाय. कार्ला गडावर सोयी सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे भाविकांचे हाल होतात. मात्र आता एकविरा देवीकडे जाणाऱ्या पायऱ्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. गडावर जाण्यासाठी रोपवे केला जाणार आहे. त्याचा असंख्य भाविकांना फायदा होणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना देखील येथे सुगीचे दिवस येणार आहेत. तर पर्यटनासही चालना मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण आणि कार्ला येथील एकविरा मंदिर यामुळे मावळ तालुका प्रसिद्ध आहे. मात्र आघाडी सरकारच्या काळात या प्रसिद्ध पर्यटन स्थळाची वाताहत झालीय. आता युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्तुत्य कार्य हाती घेतलं असून लोणावळा भागातील पर्यटनाला चालना, पर्यटकांना सोयी सुविधा देण्यासाठी भरघोस निधी देण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालं आहे. MMRDCच्या माध्यमातून एकविरा देवी परिसराचा कायापालट होणार आहे. यामध्ये मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटॅलिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाणार आहे. नगारखान्याचा संपूर्ण जीर्णोद्धार केला जाणार असून दगडी पायऱ्या आणि संरक्षण भिंतीची दुरुस्ती करून या भिंती सुशोभित केल्या जाणार आहेत. यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया MMRDCने सुरू केल्याचं देखील समजतं. तसेच भक्तांसाठी सर्व सुविधा आणि परिसर सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे. लवकरच आई एकविरेचे कायापालट झालेले मंदिर भक्तांना पाहता येणार असल्यानं जनता युती सरकारच्या कार्यकाळात आनंदी आणि प्रसन्न असल्याचं दिसून येत आहे.